नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। तर मित्रांनो, ते नियम व अटी कोणते हे पाहण्यासाठी कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, कोणते नियम आणि अटी आहेत ते पाहू। तर मित्रांनो, नियम नंबर 1, आता लाभार्थी महिलांना दरवर्षी 1 जून ते 1 जुलै या काळात ई-KYC करणे बंधनकारक आहे, अन्यथा लाभ थांबेल। नियम नंबर 2, अविवाहित महिलेचे वडिलांचे आणि विवाहित महिलेच्या पतीचे उत्पन्न तपासले जाईल। जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त प्रमाणात असेल तर सदर लाभार्थीचे अपात्र ठरेल। तसेच मित्रांनो, लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासणीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे। जर मित्रांनो, एखादी महिला माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असेल आणि ती जर PM किसान योजनेअंतर्गत पण लाभ घेत असेल तर त्या महिलेला आता 1500 ऐवजी 500 रुपयाचे अनुदान मिळू शकते। तसेच मित्रांनो, विवाहित, विधवा, घटस्फोट, परिरिक्त्या आणि निराधार महिला पात्र आहेत। किमान वय 21 आणि कमाल वय 65 वर्ष। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थीचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, सदर लाभार्थी जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नियमात आणि अटीत बसत असेल तर अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून लाभ सुरू होईल।